हाय स्टुडंट्स, मी मिसेस कौटकर आणि आपण बघतो आपला 12चा 15 नंबरचा चॅप्टर जो आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियस. स्टुडंट्स, you very well known about the atom and subatomic particles. स्ट्रक्चर ऑफ ॲटम तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर सबॲटॉमिक पार्टिकल्स दॅट मीन्स इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन या सगळ्यांची माहिती आपल्याला आहे. पण त्यापूर्वी जेव्हा सायंटिस्टनी हे संशोधन केलं, त्यामुळे एका सायंटिस्टने आपलं एक्सपेरिमेंट थ्रू आपले पॉस्च्युलेट्स मांडले आणि त्यानंतर मग काहींनी त्याला सपोर्ट केला काही गोष्टींसाठी आणि काहीच्या बाबी होत्या त्यासाठी मग त्यांना ड्रॉबॅक म्हणून त्यानंतर मग त्या डिस्कार्ड केल्या गेल्या. तर त्यातलंच फर्स्ट वन जो आहे तो आहे डाल्टन आपल्याला अभ्यासाला. ओके, फर्स्ट वन आहे डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. तर बघा डाल्टननी काय सांगितलं आहे. डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल सोपं आहे, जे आपल्याला माहिती आहे तेच आहे. मॅटर इज मेड अप ऑफ इंडिस्ट्रक्टिबल पार्टिकल्स. डाल्टननी सांगितलं की प्रत्येक मॅटर जे आहे हे कशाने बनलेलं आहे तर इंडस्ट्रक्टिबल पार्टिकल. इंडस्ट्रक्टेबल म्हणजे डिस्ट्रक्ट न होणारं, म्हणजे न ब्रेक होणारं. जो ब्रेक न होणारा आहे अशा पार्टिकलनी मॅटर हा बनलेला आहे असं आपल्याला डाल्टननी सांगितलं फर्स्ट त्याच्या प्रॉपर्टीमध्ये. सेकंड त्यांनी सांगितलं की ॲटम ऑफ ए गिव्हन एलिमेंट, एकाच कुठल्या तरी एलिमेंटचे जर ॲटम असतील तर ते कसे असतात, आयडेंटिकल असतात, म्हणजे सारखेच असतात. म्हणजे कार्बन असेल तर कार्बनचा प्रत्येक ॲटम हा कसा आहे, आयडेंटिकल आहे. प्रत्येक एलिमेंटचा, कोणत्याही एलिमेंटचा प्रत्येक ॲटम हा सारखाच असतो, आयडेंटिकल असतो. थर्ड वन त्यांनी सांगितलं की ॲटम कॅन कंबाईन. आपण जर ॲटम कंबाईन केले तर आपल्याला एक वेगळा अदर ॲटम टू फॉर्म ए न्यू सबस्टन्स, तर अदर ॲटम तयार होतो आणि न्यू सबस्टन्स तयार होतो. जसं आपण म्हणू की Na आणि Cl हे जर दोन आपण वेगवेगळे ॲटम घेतले तर आपल्याला NaCl हा नवीन सबस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. ओके, देन हे झालं डाल्टनचं, ज्याने पहिली थेअरी मांडली होती. आता नंतर आहे जे थॉम्सन. हा सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे, ज्याने आपल्या इलेक्ट्रॉनचा शोध लावला. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल असं आपण त्याला म्हणतो. थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय प्रपोज केलं आहे, काय कंपोज केलं, तर त्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. हे तर मेनली आहेच. ॲटम इज कंपोज ऑफ इलेक्ट्रॉन सराउंडेड बाय द पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज असतो मध्ये आणि त्याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन असतात. हे थॉम्सननी सांगितलं आहे. ही ऑल्सो कॉल्ड दिस मॉडेल. याच मॉडेलला त्यांनी एक नाव दिलं, त्याला म्हणतात प्लम पुडिंग मॉडेल. प्लम पुडिंग मॉडेल म्हणजेच काय आहे तर जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल आहे. आता प्लम पुडिंग का बरं म्हटलं त्याला, तर बघा कुठे ते आपल्याला येणार आहे. त्यांनी सांगितलं होतं की पॉझिटिव्ह चार्ज असतो एका ठिकाणी, त्याला बाउंड केलेलं, त्याला सराउंडिंगला सगळे इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे त्या इलेक्ट्रॉननी त्याला सगळा घेराव घेतलेला असतो. म्हणून त्या मॉडेलला प्लम पुडिंग मॉडेल असे म्हणतात. थर्ड पॉस्च्युलेटमध्ये थॉम्सननी सांगितलं आहे की ॲटम कंटेन ए टायनी न्यूक्लियस. छोटासा न्यूक्लियस असतो ॲटममध्ये आणि त्याची साईज जी आहे, हुज साईज इज 1,00,000 टाइम्स स्मॉलर दॅन द साईज ऑफ ॲटम. न्यूक्लियसमध्ये असतो आणि त्यानंतर मग इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती ऑर्बिट्समध्ये रिव्हॉल्व होत असतात. किती इलेक्ट्रॉन पाहिजे हे तर आपल्याला केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलो आहे. तर थॉम्सननी काय सांगितलं की मध्ये पॉझिटिव्ह न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे न्यूक्लियसची साईज छोटी असणार आहे ना ॲटमपेक्षा. तर मग ॲटमची या न्यूक्लियसची जी साईज आहे ती 1,00,000 टाइम्स स्मॉलर आहे दॅन द साईज ऑफ द ॲटम. ॲटमच्या साईजपेक्षा न्यूक्लियसची साईज ही 1,00,000 टाइम्स स्मॉलर आहे. फोर्थ पॉस्च्युलेट, न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ ऑल पॉझिटिव्ह चार्ज ऑफ ॲन ॲटम. न्यूक्लियसमध्ये सगळे पॉझिटिव्ह चार्ज असतात. जेवढे काही पॉझिटिव्ह चार्ज आहेत त्या ॲटममध्ये ते सगळे कुठे असतात तर न्यूक्लियसला असतात. त्याचबरोबर 99.9% मॅक्झिमम किती तर 99.9% ऑफ द टोटल मास ऑफ द ॲटमच्या टोटल मासपैकी
99.9% मास जे आहे हे मास कंट्रीब्युटेड बाय द न्यूक्लियस. हे एवढं सारं मास कुठे असते तर कुठे एकवटलेलं आहे तर न्यूक्लियसमध्ये आहे, असं जे थॉम्सननी सांगितलं आहे. 99.9% ऑफ द टोटल मास ऑफ द ॲटम, ॲटमच्या टोटल मासच्या एवढ्या पर्सेंट म्हणजे मॅक्झिमम मास कुठे आहे कंट्रीब्युटेड बाय द न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियसचं मास हे जास्त आहे. हे झालं जे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. आता थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल हे आपण प्लम पुडिंग मॉडेल असं का म्हणतात हे सुद्धा आपण बघूया. बघा, ही थॉम्सन एक्सपेरिमेंट प्रपोज केला थॉम्सननी, आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये ग्लास ट्यूब होती की जी इव्हॅक्युएटेड होती, व्हॅक्यूम ट्यूब होती एक ग्लासची. त्या एक्सपेरिमेंटवरून त्यांनी कॉन्क्ल्युजन काढलं की द रे विच आर इमिटेड आर मेड अप ऑफ निगेटिव्ह चार्ज विच ही कॉल्ड द इलेक्ट्रॉन. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याला एक रे निघताना दिसला पार्टिकलचा, तर तो पार्टिकल जे आहे ते निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत आणि त्या चार्ज पार्टिकलला त्यांनी इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. दिस गिव्ह कन्क्ल्युजन दॅट ॲटम आर नॉट इंडिस्ट्रक्टिबल. आता ॲटम हे इनडिस्ट्रक्टिबल आहेत असं पण म्हटलं आहे, म्हणजे त्याचं विभाजन करता येत नाही असं आपण आधी म्हटलं होतं, पण मात्र आता आपण त्याला विभाजू शकतो. ॲटममध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत हे आपल्याला माहिती झालं. नेक्स्ट पॉईंट, थॉम्सन प्रपोज हिज मॉडेल अँड कन्क्लूड दॅट ॲन ॲटम इज स्पियर. ॲटम हे स्पेरिकल आहे, ॲटम हा स्पेरिकल आहे अँड हॅव्हिंग युनिफॉर्म पॉझिटिव्ह चार्ज इन विच इलेक्ट्रॉन्स आर इम्बिडेड. की मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि त्याच्या सभोवताली काय आहेत इलेक्ट्रॉन आहेत, आणि याच मॉडेलला त्यांनी प्लम पुडिंग मॉडेल असं नाव दिलं. आणि त्यात आणखी एक त्यांनी सांगितलं की द टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑफ ॲन ॲटममधले टोटल पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑफ द ॲटम. ॲटममध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जची संख्या आणि निगेटिव्ह चार्जची संख्या ही मात्र सारखीच असते. यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे जेगर अँड मार्सन एक्सपेरिमेंट. हा मात्र आपल्या या वर्षीसाठी 2021 साठी डिलीट केलेला आहे, जेगर अँड मार्सन एक्सपेरिमेंट. तर तो एक्सपेरिमेंट मात्र आपण इथे घेणार नाही आहोत. त्याची ही डायग्राम आहे. थोडक्यात सांगते की त्यात काय सांगितलं आहे तर सोर्स ऑफ पार्टिकल आहे, तिथे अल्फा पार्टिकलचं इमिशन आहे आणि इथे आपण एक गोल्ड फॉईल ठेवलेली आहे. त्यात हे अल्फा पार्टिकल्स काय करत आहेत, बंबार्डिंग सुरू आहे त्यांचं. म्हणजे आपलं ॲटम आणि न्यूक्लियसची स्टडी करतो. आता ही जी शीट आहे या शीटमध्ये कुठे ॲटम, कधी त्याला ॲटमवर आदळतील, कधी ॲटममधल्या पॉझिटिव्ह न्यूक्लियसवर आदळतील, कधी इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह आयन याच्यामधल्या स्पेसवर ते आदळतील. तर याच्या रिझल्टवरून नंतर मात्र रुदरफोर्डनी मॉडेल मांडलं आहे जेगरसन अँड मार्सन एक्सपेरिमेंटच्या आधारावरच. ते आपण बघूया. तर या जेगर अँड मार्सन एक्सपेरिमेंटचाच रिझल्ट त्यांनी घेतला. फ्रॉम द रिझल्ट ऑफ द जेगर अँड मार्सन एक्सपेरिमेंट, रुदरफोर्ड assumed that positive charge might be very small in size due to which very few particles were deflected. काही मोजकेच very few particles डिफ्लेक्ट होत आहेत त्या शीटवरून, त्या गोल्ड फॉईलमधून. म्हणून मग ज्या पॉझिटिव्ह चार्जची पार्टिकलची साईज आहे ती स्मॉल असली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. ही सेड दॅट पार्टिकल्स विच रिफ्लेक्टेड बॅक माइट हॅव हिट ए लार्ज पॉझिटिव्ह चार्ज. काही बॅकला गेले, त्यांना पॉझिटिव्ह चार्ज हा लार्ज प्रमाणात आढळला असेल. ही कन्क्लूड दॅट पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स मस्ट बी व्हेरी स्मॉल अँड मस्ट कंटेन मोस्ट ऑफ द मास ऑफ द ॲटम. पॉझिटिव्ह पार्टिकल हा साईजनी स्मॉल असेल, पण सर्व मास जे आहे, मोस्ट ऑफ द मास ऑफ द ॲटम हे त्या पॉझिटिव्ह पार्टिकलमध्ये असेल. त्याने पॉझिटिव्ह पार्टिकल सुरुवातीला नाव दिलं, पण त्या पॉझिटिव्ह पार्टिकलला नंतर त्याने न्यूक्लियस असं म्हटलं. लेटर ही कन्क्लूड दॅट द साईज ऑफ द पार्टिकल मस्ट बी. ती जी पॉझिटिव्ह पार्टिकल त्यांनी आतापर्यंत म्हणत गेलं त्या पॉझिटिव्ह पार्टिकलची साईज 10 फेम्टोमीटर. FM हा नव्याने आला आपल्याला. फेम्टोमीटर म्हणजेच काय, 10⁻⁻15. 10 FM
म्हणजे फेम्टोमीटर, त्यालाच आपण 10⁻⁻15 म्हणूया, विच इज 10⁻⁻5 टाइम्स 10⁻⁻15 मीटर. बरं, त्यालाच 10 फेम्टोमीटर असं म्हणतात. तर ही जी साईज आहे 10⁻⁵ टाइम्स स्मॉलर दॅन द साईज ऑफ द ॲटम. म्हणजे पॉझिटिव्ह पार्टिकल म्हणजेच काय, न्यूक्लियसची साईज ही 10⁻⁵ टाइम्स स्मॉलर आहे दॅन द साईज ऑफ द ॲटम. तर नेमली त्यांनी काय सांगितलं, ही कॉल्ड धीस पॉझिटिव्ह पार्टिकल ॲज ए न्यूक्लियस. म्हणजे जे सेंटरला त्याला पॉझिटिव्ह पार्टिकल आढळला त्यांनी त्याला नाव दिलं न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. नेक्स्ट, तुम्ही हे जे पॉईंट आहेत 1 2 3 4 5 हे मांडले तरी चालताल जेव्हा तुम्हाला येईल रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. हा जो एक्सप्लेनेशन आहे हे तुम्ही न लिहिता खालचे पॉईंट्स जरी तुम्ही लिहिले तरी हरकत नाही. ही कॉल्ड द पॉझिटिव्ह पार्टिकल ॲज ए न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ द ॲटम म्हणा. द न्यूक्लियस रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हेच आपण मांडणार आहोत. द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस ॲज प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. जसं सनच्या भोवती प्लॅनेट हे रिव्हॉल्व होतात आपापल्या ऑर्बिटमध्ये, तसंच न्यूक्लियस जो आहे, जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स हे फिरतात असं त्यांनी सांगितलं. फ्रॉम थर्ड वन बघा, फ्रॉम अनडिफ्लेक्टेड पार्टिकल्स ही कन्क्लूड दॅट, काही पार्टिकल डिफ्लेक्टच झाले नाही गोल्ड फॉईलमधून, मस्त तर डिफ्लेक्ट झाले नाही, सरळ सरळ गेले. अनडिफ्लेक्टेड पार्टिकल्स ही कन्क्लूड दॅट मोस्ट ऑफ द स्पेस इज ॲन ॲटम इज व्हॅकंट. पॉझिटिव्ह न्यूक्लियस आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉनच्या मध्ये स्पेस असली पाहिजे, म्हणूनच डिफ्लेक्ट न होता अनडिव्हिएटेडली अशा फॉईलच्या मधून काही रेज हे आरपार बाहेर पडले. याचाच अर्थ त्यांनी कॉन्क्ल्युजन लावलं की काही व्हॅकंट स्पेस, रिकामी जागासुद्धा त्या ॲटममध्ये असेल. म्हणजे जे काही ऑर्बिट्स आहेत त्या 2 ऑर्बिटच्या मध्ये जागा आहे, पोकळी आहे, त्याला त्यांनी व्हॅकंट स्पेस असं म्हटलं. देन द पार्टिकल विच आर डिफ्लेक्टेड बाय स्मॉल अँगल, जे काही पार्टिकल्स ज्या ठिकाणाहून पार्टिकल्सचं डिफ्लेक्शन झालं, द पार्टिकल्स विच आर डिफ्लेक्टेड बाय स्मॉल अँगल, छोट्या अँगलने त्याला डेव्हिएशन दिसलं. हा जो एक्सपेरिमेंट आहे हा जर आपल्या अभ्यासाला असता तर आपल्याला कळालं असतं की ॲक्च्युली काय काय आहेत. इथे आपल्याला हा आपल्या अभ्यासाला नाही आहे, त्यामुळे आपण फक्त डायरेक्ट त्याचा कॉन्क्लुजनचाच विचार करणार आहोत. ही कन्क्लूड दॅट द पार्टिकल दॅट आर डिफ्लेक्टेड बाय स्मॉल अँगल, जे स्मॉल अँगलने डिफ्लेक्ट झाले ते पार्टिकल्स क्लोज असले पाहिजे न्यूक्लियसच्या. अँड द पार्टिकल विच आर डिफ्लेक्टेड बाय लार्ज अँगल, हे स्मॉल अँगल आहे इथे ते क्लोज असतात, आणि लार्ज अँगल जर असेल तर दे आर व्हेरी क्लोज. स्मॉल अँगल असेल तर दे आर क्लोज टू द न्यूक्लियस, अँड द पार्टिकल विच आर डिफ्लेक्टेड बाय लार्ज अँगल वेअर व्हेरी क्लोज टू द न्यूक्लियस. असे सिम्पल पॉईंट आहेत रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेलचे. आता आपल्याला बघायचं आहे काय डिफिकल्टीज आहेत रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये. रुदरफोर्डच्या आपण डिफिकल्टीज बघत आहोत. द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस मस्ट बी कंटिन्युअसली ॲसिलरेटिंग ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन ऑफ द ॲटम ॲट एव्हरी पॉईंट. According to the electromagnetic theory, and accelerating charged particles must always radiate energy. त्याने काय सांगितलं की इलेक्ट्रॉन्स हे फिरत आहेत ॲसिलरेटिंग, इन ॲसिलरेटिंग मीन्स हॅविंग इन्क्रीजिंग व्हेलॉसिटीने ते फिरत आहेत, कारण डायरेक्शन चेंज होत आहे प्रत्येक वेळी. तर त्यांच्याकडे रॅडियंट एनर्जी असली पाहिजे. ज्यांच्याकडे रॅडियंट एनर्जी असते आणि जे पार्टिकल्स चार्ज पार्टिकल्स रिव्हॉल्व होत असतात, द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस पजेसेस सेंट्रिपिटल ॲसिलरेशन, सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे त्यामुळे त्यांच्याकडे सेंट्रिपिटल ॲसिलरेशन हवं असते. दे वुड बी कंटिन्युअसली लॉस इन एनर्जी ऑफ द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. दस इलेक्ट्रॉन मस्ट मूव्ह अलॉंग ए स्पायरल पाथ ऑफ डिक्रीजिंग रेडाय अँड अल्टिमेटली फॉल इन टू द न्यूक्लियस when its whole radiant energy is used. म्हणजे झालं काय पाहिजे होतं की जेव्हा एखादा चार्ज पार्टिकल्स हा फिरत असतो कंटिन्युअसली, तेव्हा त्याची एनर्जी कमी कमी होत जाते, कारण की तो काय करतो, एनर्जी हा इमिट करत असतो. मग एनर्जी इमिट करत असताना सुरुवातीला मोठ्या रॅडियसने आणि नंतर छोट्या छोट्या रॅडियसने स्पायरल लाईक
पाथ घेऊन तो न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन हा फॉल झाला पाहिजे असता, पण असं होतं का? नाही, कारण ॲटम हा स्टेबल आहे. Then according to the electromagnetic theory, the revolving electron must emit continuous radiation of all increasing frequency. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीच्या आधारे आपण असं सांगू शकतो की इलेक्ट्रॉन हे जे रिव्हॉल्व होत आहेत त्यांनी इमिट काय केलं पाहिजे, तर कंटिन्युअस रॅडिएशन्स इमिट केले पाहिजे की ज्यांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी असली पाहिजे. बट इट इज ऑब्झर्व दॅट दे इमिट द स्पायरल लाईन्स, पण ते लाईनच्या फॉर्ममध्ये इमिट करतात. हा एक ड्रॉबॅक आहे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल्स.